स्मार्ट अहमदनगर न्यूज। बौद्ध समाजातील युवकावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 18 जुलै 2024 रोजी मोर्चा काढून पोलीस जिल्हा अधीक्षक अकोला यांना बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रातील प्रचंड हे भ्याड हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। गृहमंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची दलित हत्याकांडवर आतापर्यंत एकही भूमिका नाही। दलित हत्याकांडवर एकही नेता बोलायला तयार नाही। दलितांबद्दल एवढा जातीय द्वेष कशासाठी? आजही चातुवर्ण व्यवस्थेचा मनुस्मृतीचा कायदा तुम्हाला मान्य आहे का? आजही आम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही। हा देश संविधानावर चालतो की हुकुमशाहीवर, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं। महाराष्ट्र राज्य दंगलखोर आणि जातीय दंगली देशातून सगळ्यात जास्त महाराष्ट्रात घडले। दंगलखोर महाराष्ट्र म्हणून याची ओळख निर्माण झाली, याची लाज वाटायला पाहिजे। हाच का तो छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र? हे कुठेतरी थांबायला पाहिजे। यावर योग्य भूमिका घेऊन हा कलंक महाराष्ट्रातून मिटवायला पाहिजे। माणूस म्हणून आम्हाला जगू दिले पाहिजे। आजही जातीय द्वेष भावनेतून आमच्यावर प्राणघातक हल्ले होतात। असाच हल्ला बौद्ध भावनेतून युवकांवर झाला। या दोन्ही प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्यातील समस्त युवा भीमसैनिक विरुद्ध महिला सामील होऊन आरोपींना अटक करा, जातीवाद नहीं चलेगा अशी घोषणा देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे या दोन्ही गंभीर स्वरूपाचे घटनेतील आरोपींना अटक करा यासाठी निवेदन देण्यात आले आहे। पहिली घटना 2-2.5 महिन्यापूर्वी रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका घटनेत देशमुख फैल निवासी साक्षात तेलगोटे यांच्या काही अज्ञात समाजकंटक इसमाने जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला व तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अक्षय भोजने या युवकांवर जातीय द्वेषातून गंभीर स्वरूपात प्राणघातक हल्ला करण्यात आला। या दोन्ही घटनेने बौद्ध समाजात गंभीर वातावरण निर्माण झालं। सदर घटनेतील आतापर्यंत अकोला पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही किंवा हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही। आम्ही मागणी करतो की तात्काळ सर्व आरोपी अटक करून या दोन्ही युवकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे, हे आम्ही बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने मागणी करतो। अन्यथा यापेक्षा मोठे तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो। बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला, आकाशदादा शिरसाट, जय भीम। अकोला जिल्ह्यातील गेल्या 3 महिन्यापूर्वी एका युवकावर प्राणघात हल्ला झाला। त्या हल्ल्याच्या विरोधात ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांना अटक झाली पाहिजे। त्यासाठी आज बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं हा जनदिव्य आक्रोश मोर्चा आज आम्ही माननीय SP कार्यालयावर घेऊन आलो आणि काल रात्री सुद्धा एक तेल्हारा तालुक्यातील एका युवकावर प्राणघात हल्ला झाला। त्या दोन्ही हल्ल्याच्या विरोधात आज बौद्ध समाज संघर्ष समिती रस्त्यावर उतरली आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की सध्या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र राज्य अव्वल नंबरवर झाला। आज दंगलखोर म्हणून या महाराष्ट्राला जगभर ओळख झाली। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील दलित हत्याकांड थांबलं पाहिजेत। यावर कुठेतरी उपाय शोधून तात्काळ दलितांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात यावर बैठक घेऊन दलित अत्याचार थांबले पाहिजेत। या मागणीसाठी आज आम्ही अकोल्यातून हे ललकार पेटवली आणि अकोल्यातील सर्व भीमसैनिकांनी हा जन आक्रोश मोर्चा SP कार्यालयावर घेऊन आलो। तात्काळ लवकरात लवकर हे जरी आरोपी अटक नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो आणि या घटनेचा आणि बौद्ध समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करतो। जय भीम। नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। गृहमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे गृहमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। गृहमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। जय देव, जय देव, जय देव, जय देव, जय देव, जय देव।
एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ, एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। गुंडागर्दी नहीं चलेगी, अरे जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, अरे जातिवाद नहीं चलेगा, अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। डॉक्टर बाबासाहेब